जालना जिल्ह्याला असलेली मोसंबीची ओळख। आज जालना जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक मोसंबी पिकती, पण आजची परिस्थिती बघता अनेक शेतकरी मोसंबीच्या बागा काढून टाकताना दिसतायत। त्याच्या खोलात गेल्यानंतर जे त्याचे उत्तरं मिळत आहेत ते उत्तरं तेच आहेत की त्याला बाजारपेठ नाहीये, जे विशिष्ट लोकांचं त्या बाजारपेठेवर नियंत्रण आहे। शेतकरी बाजारात मोसंबी घेऊन गेला तर त्याला अपेक्षित असा भाव त्या ठिकाणी मिळतो। निसर्गाने तर त्या ठिकाणी त्याला नुकसान होतच आहे, फळगळ होती, अटॅक्स येतात, रोग येतात। या सर्व गोष्टीचा तांत्रिक अभ्यास करून आजपर्यंत कोणताही उद्योग समूह मोसंबीच्या उद्योगात आलेला नाही, पण आम्ही हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं। समृद्धी साखर कारखान्याच्या उद्योगातून काम करत असताना आम्ही समृद्धी उद्योग समूह मोसंबीवर काम करणार आहे। जवळपास 80 ते 90 कोटी रुपयाची गुंतवणूक वडीगोद्रे येथे समृद्धी ॲग्रो फ्रेश नावाची कंपनी जी समृद्धी शुगर्स लिमिटेडचे ग्रुपची आहे ती करते आहे। त्याचं कारण असं आहे की जी GI मानांकन आमच्या जालना जिल्ह्याला मोसंबीच्या बाबतीत मिळालं आहे, तिची जी ओळख एक मिळाली। पण आज जर बघायला गेलं तर जगाच्या पाठीवर म्हणजे कुठेही त्याचं कुठे लवलेशही नाही की आपण त्या ठिकाणी मोसंबी पिकवतोय, म्हणजे आम्ही कुठे आयडेंटिटी आमची बनवलेली नाही। मोसंबी असं फळ आहे की जे फळ त्याचं प्रोसेसमध्ये 2-3च प्रकार त्याच्यात करता येतात। प्रक्रिया तर आम्ही करणारच आहोत त्या ठिकाणी, पण मेन म्हणजे मोसंबीचा खप वाढला पाहिजे, आणि मोसंबीचा खप जर वाढला तर मोसंबीचा भाव वाढेल। तसं बघायला गेलं तर मोसंबी असं फळ आहे की ज्याच्यावर खूप कमी प्रमाणात, अतिशय कमी प्रमाणात पेस्टिसाइड वापरलं जातं आणि रासायनिक खताचा पण अत्यंत कमी वापर त्या ठिकाणी केला जातो। त्यामुळे नॅचरल फ्रूट त्या प्रकारचं ते आहे। फ्रूट अतिशय हेल्दी आहे, C विटॅमिन त्यात प्रचंड प्रमाणात आहे, आणि ह्या सर्व गोष्टीचा बेनिफिट घ्यायचं असं ठरवून आपल्याला त्या उद्योगाकडे बघावं लागेल। आणि हा उद्योग समूह ते काम करत असताना ह्या मोसंबीला एक बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे, या मोसंबीवर प्रोसेस करणार आहे, आणि जवळपास 10,000 मेट्रिक टनाची त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी उभा राहणार आहे की जर मोसंबीचा भाव मार्केटमध्ये जर पडला तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोसंबी साठवता आली पाहिजे। आणि हे सर्व करत असताना हा उद्योग समूह हा एकटं काम करणार नाही, तर आम्ही जवळपास 10,000 शेतकऱ्यांना आमच्यात सामावून घेणार आहोत आणि एक टीम वर्क म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच मुलं त्या ठिकाणी मार्केटिंगचं काम बघतील, प्रोसेसिंगचं काम बघतील, आणि आपली मोसंबी कशी जास्त प्रमाणात विकल्या गेली पाहिजे जेणेकरून आपल्या मालाला जास्त भाव मिळेल या संदर्भात काम करतील। आणि एक टीम म्हणून निश्चितच हा प्रयोग यशस्वी होईल, आणि महाराष्ट्रात हा पथदर्शी प्रकल्प म्हणून एक त्यात नाव रूपाला येईल की तर आम्ही ठरवलं आहे की मोसंबीला मार्केटमध्ये एक चांगली ओळख निर्माण करून द्यायची, माझ्या मायबाप शेतकऱ्याला चांगला भाव उपलब्ध करून द्यायचा, त्याची होणारी हेळसांड थांबवायची, आणि तो आश्वस्त असला पाहिजे की माझी मोसंबी चांगल्या भावाने जाणार आहे। महाराष्ट्र शासनाचा आम्ही त्या ठिकाणी उपयोग करून घेऊ, अनेक लोकांची टीम तयार करून लागवडीपासून तर तोडणीपर्यंत तिचं कसं व्यवस्थापन करायचं या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन पण केलं जाईल। आणि 2 गोष्टी आम्ही ठरवल्या आहेत। जो आज शेतकरी एक 17-18 टन माल त्या ठिकाणी काढतो, त्याचं हेक्टरी त्या ठिकाणी माल आम्हाला 25 टनापर्यंत घेऊन जायचं आहे। 25 टनापर्यंत त्याचा ॲव्हरेज निघाला पाहिजे, आणि दुसरं एक ॲव्हरेज एक 17-18 हजार रुपयापर्यंत त्याला भाव मिळतो, तो भाव पण 25,000 पर्यंत घेऊन जायचा। या 2 गोष्टी जर साध्य झाल्या तर निश्चित मला असं वाटतं की मोसंबी उत्पादक शेतकरी हा निश्चितच एक सदन शेतकरी म्हणून नाव रूपाला येईल। त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य त्या ठिकाणी आलं पाहिजे, आणि एकच ध्येय घेऊन हा उद्योग समूह काम करणार आहे, आणि हे ध्येय निश्चितच आम्ही पूर्ण करू, त्याच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही।